शेतकऱ्यांना दिलं काय जातंय आणि ते दिलं जात नीट नसेल तर मग कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काय केलं पाहिजे हा आपला विषय आहे. तर जसं मी सांगत होतो की हे सगळ्या गोष्टी आहेत. बरं, सरकार निवडणुकीच्या तोंडावरती शेतकऱ्यांना दिलासा म्हणून निर्णय घेतं. जसं की सर्वात महत्वाचा निर्णय घेतला, काय घेतला सरकारनं? 1 जानेवारी 2024 ला एक GR काढला होता निवडणुकांच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी. शेतकरी खूप खुश झाले होते. काय GR होता की 27 मार्च 2023ला जो GR काढलेला होता नुकसान भरपाईचा, 2 हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना दिली जाईल. आणि मगाशी मी सांगितलं की 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर आणि 2 हेक्टर म्हणजे 5 एकर. तर 5 एकरापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असा GR हा सरकारनं 27 मार्च 2023ला काढला होता. निवडणुकीच्या तोंडावरती 1 जानेवारी 2024ला काय GR काढला शेतकऱ्यांना दिलासा देताना की आता 2 वरनं आम्ही नुकसान भरपाईचं क्षेत्र जे आहे, मर्यादा जी आहे ती 3 हेक्टर करतो आहोत. म्हणजे किती? 7.5 एकर. 3 हेक्टर म्हणजे 7.5 एकरापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान झालं तर नुकसान भरपाई मिळेल. शेतकरी खुश झाले, काहींना त्याचा लाभही झाला. पण आता सरकारने काय पुन्हा GR काढला तो ऐका. आता सरकार म्हणतं की नाही, पुन्हा पूर्वीप्रमाणे 2 हेक्टर पर्यंतच नुकसान भरपाई मिळेल. आणि त्यामुळे काय झालं की 1 जानेवारी 2024च्या GR मुळे नुकसान भरपाईची जी रक्कमही वाढवलेली होती ती सुद्धा आता पूर्ववत 27 मार्च 2023च्या GR प्रमाणे केलेली आहे. म्हणजे नुकसान भरपाईची रक्कम कमी, नुकसान भरपाईची मर्यादा 3 हेक्टरवरनं 2 हेक्टर केली गेलेली आहे. यात शेतकऱ्यांचा काय फायदा झाला? उलट मतं घेण्यासाठी त्यांच्या भावनांशी खेळ झाला. 1 वर्षापुरतीच तुम्ही ही योजना 3 हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई ही लागू ठेवली. 1 हंगाम, 1 रुपयात पीक विमा योजना 2 हंगाम लावल्या. निवडणुका झाल्या, आता म्हणतायत तुम्हीच प्रीमियम द्या आणि नुकसान भरपाईचं आम्ही बघू, त्या कंपन्या बघतील. मग शेतकऱ्यांसोबत काय झालं? शेतकऱ्यांचं हसू झालं, शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ झाला. असा जो विषय आहे ना, हा जर का आपल्या कृषी मंत्र्याला कळत नसेल आणि त्याच्या अपरोक्ष त्याला माहिती देऊन सरकार जर का 2-2 निर्णय जे निवडणुकांच्या तोंडावरती दिलासा म्हणून होते ते दोन्ही निर्णय आता वळवत आहे आणि शेतकऱ्यांना पुन्हा तुम्हीच तुमचं बघा अशा परिस्थितीमध्ये सोडतंय का, हा विचार झाला पाहिजे. म्हणजे आता मी जे सांगत होतो की 27 मार्च 2023चा GR हा पूर्ववत केला गेलेला आहे, तो लागू केलेला आहे. त्यानुसार 2 हेक्टर पर्यंत जी नुकसान भरपाई मिळते कोरडवाहू अर्थात जिरायती पिकांना, ती 8,500 रुपये प्रति हेक्टर होती. आणि निवडणुकांच्या तोंडावरती 1 जानेवारीला जो GR काढला गेला ज्यामध्ये नुकसान भरपाईची मर्यादा 2 वरनं 3 हेक्टर केली गेली आणि दर सुद्धा वाढवले नुकसान भरपाईचे. ते कोणते होते? 13,600 प्रति हेक्टर. म्हणजे 8,500 ऐवजी वाढवून 13,600 प्रति हेक्टर मदत मिळेल नुकसान भरपाईची, असा तो GR होता. तो आता मागे घेतलेला आहे. हे कोरडवाहू शेतीच्या बाबतीत. बागायती शेतीच्या बाबतीत हेक्टरी आधी 17,000 रुपये नुकसान भरपाई होती 23च्या GR नुसार. 24च्या निवडणुकीच्या तोंडावर GR आला, दिलासा देताना शेतकऱ्यांना त्या 10,000ची वाढ झाली आणि ती मर्यादा सुद्धा 3 हेक्टर झाली. 27,000 रुपये प्रति हेक्टर इतकी मदत नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना द्यायचा हा निर्णय निवडणुकांपुरती राबवला. आता तो मागे घेतलाय. तसंच बहुवार्षिक पिकं जी आहेत त्यामध्ये जर का नुकसान झालं तर हेक्टरी आधीच्या GR प्रमाणे जो आता पुन्हा लागू केलेला आहे 22,500 रुपये प्रति हेक्टर मदत. पण निवडणुकांच्या तोंडावर 1 जानेवारी 2024ला जो GR काढला त्यांनी निवडणुकांच्या काळात किती नुकसान भरपाईची मदत झाली तर त्यामध्ये भरीव वाढ झाली. 22,500 प्रति हेक्टरवरनं 36,000 प्रति हेक्टर केली गेली 3 हेक्टरसाठी. आता हे सगळं मागे घेतलेलं आहे आणि आता पुन्हा पूर्ववत, पुन्हा मग कोरडवाहूला 8,500, बागायतीला 17,000 आणि बहुवार्षिक पिकांचं उत्पन्न असेल त्याला
22,500. सांगायचं हे आहे की आता पुन्हा कोरडवाहू शेतकऱ्याला फारसं हातात काही लागणार नाहीये. उद्या नुकसान झालं तर पीक विमा कंपन्या लहरी आहेत, त्या मुकाट आहेत, त्या नफा कमवायला आलेल्या आहेत. प्रीमियमचे पैसे आता शेतकऱ्यांकडनंच घ्यायचे आणि त्यांना काही द्यायचं नाही. बरं, हमी भावाचं बोलूया आता. मागच्या वेळेस निवडणुकांच्या काळात तुम्हाला आठवत असेल, जळगाव की धुळ्याच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की 6,000 रुपये प्रति हेक्टर आम्ही हमी भाव हा सोयाबीनला देत आहोत. काय झालं? तेवढा दर मिळालाय कोणाला? तुमच्यापैकी काही शेतकरी असतील, त्यांनी ऐकलं तर मला सांगा, कोणाला 6,000 रुपये दर मिळाला? फार मोजके. बहुतेक ठिकाणी तर आतबट्ट्याचा व्यवहार, खासगी व्यापारी त्यांच्या हातात सगळं आहे. सरकारची काही मोनोपोली नाही आहे काही खरेदीसाठी. सरकार काहीच खरेदी करत नाही. सोयाबीन सारखं पीक खासगी व्यापारी करतात. कापसाच्या बाबतीत तरी मी म्हणेन की सीसीआय सारखी कमिशन, कॉटन कमिशन ऑफ इंडिया, सीसीआयची काही केंद्र काही दिवस असतात आणि हमी भाव देण्याचा प्रयत्न करतात, पण तिथे पण हमी भाव नाही. अशी परिस्थिती आहे. बहुतेक ठिकाणी खासगी व्यापारी कापूस विकत घेतात आणि ते सुद्धा हमी भावापेक्षा फार कमी. त्यांना माहिती आहे शेतकऱ्यांना गरज आहे. कोरडवाहू शेतकऱ्याचं, खास करून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याचं मरण काय आहे की त्याच्याकडे होर्डिंग कॅपॅसिटी नाही. म्हणजे त्याचा शेतमाल घरात साठवून ठेवण्यासाठी साठवणूक गोदामं नाहीयेत. बरं, त्याची होर्डिंग कॅपॅसिटी जी असते ती काय असते की त्याच्या मनाप्रमाणे त्याला विकता यावं, पण त्याच्यावर देणी इतकी असतात, त्याने इतकं कर्ज काढलेलं असतं. प्रत्येक ठिकाणी तुमच्या कृषी केंद्रापासून ते सगळ्यांकडनं कर्ज द्या, चला तुझं पीक आलेलं आहे विक आणि आमचे पैसे दे, असा तगादा असतो. त्याच्याकडे पर्याय नाही आणि मग त्याचा फायदा हा खासगी व्यापाऱ्यांना भेटतो, कारण त्याला सरकारकडनं कुठलंच संरक्षण नाही. अशी परिस्थिती सगळीकडे आहे. आता सांगायचं तात्पर्य असं आहे की केंद्र सरकार काल कापसाचा हमी भाव हा जाहीर केलेला आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस कापसाचा हमी भाव हा वाढवून दिलेला आहे. साधारणतः 600 रुपयांनी तो वाढलेला आहे. मागच्या वेळेसचा जो हमी भाव होता 2024-25च्या हंगामातला कापसाचा, तो 7,500 इतका होता प्रति हेक्टर, प्रति क्विंटल, सॉरी क्विंटलमध्ये कापूस. प्रति क्विंटल कापसाचा जो हमी भाव होता तो 7,500 मागच्या वर्षी जाहीर केला होता. या वर्षी किती जाहीर केलाय? या वर्षी जाहीर केलेला आहे 8,110 रुपये. आता शेतकऱ्यांना 8,110 रुपये प्रति क्विंटलनं आपला कापूस विकता येईल असं वाटतंय का? मी एवढं सरकारनं हमी भाव जाहीर केला असं सांगितल्यावरही ते म्हणतील असं काही होत नाही का? मागच्या वेळेस काय झालं त्याचा आढावा घेऊया. आता मागच्या वेळेस सरकारनं हमी भाव जाहीर केला 7,500. बहुतेक शेतकऱ्यांना दर किती मिळाला? अगदी सीसीआय कडनं सुद्धा किती दर मिळाला? तर 7,000च्या आसपास. खासगी व्यापाऱ्यांनी तर 6,500 ते काही ठिकाणी 6,800 प्रति क्विंटल इतका दर दिला. म्हणजे हमी भावापेक्षा 500-600 रुपये जर का कमी दर मिळत असेल तरी शेतकरी आपला कापूस लावतोय, कापूस विकतोय का? त्याला हे माहिती आहे की आपलं कर्जबाजारी पण जर का काढायचं असेल आणि पैसे कमवायची हीच एक संधी आहे आणि कापूस पिकातनं आपल्याला दर चांगले असल्याने कापूस हे नगदी पीक आहे. लक्षात घ्या, क्रॅश क्रॉप आहे. सोयाबीन हे कॅश क्रॉप नाही आहे, नगदी पीक नाही आहे. तरी मजबुरी म्हणून, कापसाला पर्याय म्हणून अनेक गरीब शेतकरी, मध्यम शेतकरी हे लावतात, कारण उत्पादन खर्च कसा बसा परवडतो. नुकसान फारसं सोयाबीनला इतकं होत नाही की त्याला आत्महत्या करावी लागत. ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्या सर्वाधिक कोणते शेतकरी आत्महत्या करणार? ते कापूस उत्पादक शेतकरी आहेत, कोरडवाहू पट्ट्यातले. कापसाचं पीक देतं आणि घेतंही आणि तुम्हाला नष्टही करतं, अशा पद्धतीची सगळी व्यथा आहे. आता हा हमी भाव झालाय. सरकारनं या हंगामात 8,110 रुपये इतका प्रति क्विंटलला हमी भाव जाहीर केलेला आहे. शेतकऱ्यांना असं वाटतंय की साधारणतः 7,500 मिळतील. बहुतेक शेतकऱ्यांना तसं वाटतंय. बघा कसे शेतकरी हा हुशार असतो, त्याला फार काही सांगावं लागत नाही, पण तरी सुद्धा त्याची ही अवस्था ही सरकारनं केलेली आहे, अशी परिस्थिती आहे. आणि त्यात हे कृषी मंत्री आपले माणिकराव कोकाटे, त्यांना हे काय सगळं माहिती असेल की नाही मला काही शंका आहे.